नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमचं मॅनिफेस्टेशन असं वाटतंय तुम्हाला की उशीर होतोय मॅनिफेस्टेशनला, लवकर हवा आहे, प्रगती दिसत नाहीये ना, तर मग आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण काय आहे, ह्याच्यामध्ये आज मी एक सकाळचं रुटीन सांगणार आहे की मॅनिफेस्टेशनला थोडं स्पीडअप करायचं असेल, लवकर हवं असेल तर काय करता येईल आपल्या व्हायब्रेशनमध्ये बदल. आणि त्यासाठी सकाळसारखी दुसरी वेळ नाही, कारण बघा सकाळ जशी ठरते जशी जाते ना तसा आपला दिवस जातो. आपण म्हणतो पण एखाद्या दिवशी चांगला नाही गेला की काय माहिती सकाळी आज काय सकाळपासून जे असं चुकीच्या गोष्टी होत आहेत किंवा असं बरोबर होत नाहीये असं. सो सकाळीच जर का आपण आपल्या व्हायब्रेशनवर काम केलं तर आपोआपच आपला पुढचा सगळा दिवस चांगला जातो. म्हणून मॉर्निंग रुटीन हे नेहमीच खूप महत्वाचे असतात. तर म्हणून मॉर्निंग रुटीनवरचे खूप व्हिडिओ पण केलेले आहेत वेगवेगळे. तर आज आता हा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या दृष्टीनं आपण आपल्या मॅनिफेस्टेशनच्या दृष्टीनं काय छान रुटीन करू शकतो ते आता शेअर करते आहे. तर ह्याच्यामध्ये 7 स्टेप्स आहेत, अगदी सोप्या स्टेप्स आहेत. पण पहिली स्टेप आहे ना ती सगळ्यात अवघड आहे हल्ली, आणि ती म्हणजे की 30 मिनिटं उठल्यानंतर आपल्या फोनला हात लावायचा नाही. ठीक आहे, म्हणजे काय आहे की फोनला जेव्हा आपण हात लावतो तर बघा आता आपण अगदी शेजारी फोन घेऊन झोपतो आणि सगळ्यांना आपल्याला पहिली गोष्ट आपण काय करतो, फोन बघतो. म्हणजे काय, व्हॉट्सॲप बघतो, ईमेल बघतो आणि न्यूज बघतो त्याच्यावरच. आणि काय होतं मग आपण इतर सगळ्या या लोक बाहेरची परिस्थिती यांना आपल्या आयुष्याचा कंट्रोल दिल्यासारखं आहे. कारण ते गोष्टी आपण चांगली न्यूज असली तर चांगलं वाटतं, वाईट असली तर वाईट वाटतं. सुरुवातच अशी खराब एखाद्या ऍक्सिडेंटची न्यूज असते, आजकाल तर इतकं काय काय चाललेलं आहे आणि मग आपला आपण त्याचा विचार करायला लागतो आणि मग सगळं नकारात्मक वाटायला लागतं. सो म्हणून पहिल्यांदा अजिबात फोन हातात घ्यायचा नाही. आणि थोडंसं सुरुवातीला जड जाईल पण अगदी ठरवा की नाही, करून बघायचं ना, आपल्याला प्रयोग आहे हा आपला असं समजा. आणि फोन बाजूला ठेवा. पहिल्यांदा उठल्यावर 2-3 दीर्घ श्वास घ्या आणि ब्रह्मांडाला पहिल्यांदा ब्रह्मांड, देव काही असेल त्याला आभार माना की तुम्हाला नवीन दिवस दिसतो आहे आज म्हणून. आणि आता दुसऱ्या ह्याच्यापासून सुरू करू की पहिली स्टेप झाल्यावर आता दुसरी काय आहे. तर दुसरी काय होतं, जनरली आपण आपल्या जर का मॅनिफेस्टेशनचा विचार करत असलो, आपल्या स्वप्नाचा विचार करत असतो तर बऱ्याच वेळेला काहीतरी नकारात्मकता त्या ह्याच्या बाबतीत आपल्या मनात असते. आत्मविश्वास कधी कधी कमी असतो किंवा काळजी वाटत असते की अजून झालं नाही, कधी होणार, म्हणून नकारात्मक विचार असतात. किंवा असं वाटतं आपल्याच बाबतीत नेहमी असं होतं, यावेळेला तरी पूर्ण होणार आहे का नाही, अशी एखादी निराशा असू शकते. किंवा कधी कधी खूप त्याच्याबद्दल जास्त अतिविचार झालेला असतो, त्याची एक नकारात्मकता असते. असं खूप काहीतरी त्या मॅनिफेस्टेशन बद्दल किंवा एकूणच आदल्या दिवशी काही म्हणजे चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतील किंवा दिवस चांगला गेला नसेल तर मग आपल्या मनात त्या राहिलेल्या असतात गोष्टी. किंवा त्या दिवशी काय काय गोष्टी करायच्या आहेत त्याचा एक ताण असतो. म्हणजे आज अभ्यास असेल, परीक्षा असेल, असं काही मुलांच्या बाबतीतलं काहीतरी असतं, ऑफिसमधलं काहीतरी असतं, पाहुणे येणार आहेत, असं काहीतरी त्याच्या बाबतीतलं आपल्याला त्या दिवसाचा ताण असू शकतो. तर म्हणून आधी आपण काय करणार आहे, हे सगळं जे नकारात्मक काही विचार असेल ते सगळे आधी कमी करणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की हे सगळी नकारात्मकता वगैरे घालवायला तर आपल्याला जरा स्वच्छ करायला पाहिजे. म्हणजे आपण घर स्वच्छ करतो तसं आधी आपलं मन स्वच्छ करूया उठल्या. तर त्याच्या म्हणून आपण जी सगळ्यात छान ट्रिक आहे याच्यासाठी ती म्हणजे होपोनोची प्रेयर. होपोनोची वेगळी प्लेलिस्ट आहे. आता मी तिथे पुन्हा त्याचं सगळं बाकीचं डिटेल सांगणार नाहीये, बहुतेकांना ती माहितीच आहे. तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. आता हे 4 फ्रेजेस असतात होपोनो प्रेयरचे, ते आपण इथे म्हणणार आहे. हा विचार करून की आदल्या दिवशीचा काही जो ताण राहिला असेल किंवा येणाऱ्या दिवसाचा जो ताण आहे त्याच्याबद्दलचा विचार जो काय आहे तो करून आपण क्लिअर करणार आहे, क्लीन करणार आहे. तर आता हे साधारण तुम्ही 11 वेळाला असं काहीतरी करू शकता ठरवून. लोकांना तुम्हाला खूप वेळ असला तर तुम्ही अगदी 108 वेळा सुद्धा लोक हे सुरुवात करताना करतात. पण हे तुमचा किती तुम्हाला तुमच्यात नकारात्मकता आहे आणि किती वेळ आहे याच्यावर या गोष्टी ठरवा. पण एक साधारण 11 वेळा केला तरी काही हरकत नाही आहे. ठीक आहे, आता म्हणजे किंवा 5 मिनिटं असं काहीतरी वेळ जर ठरवा, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं ही मनात ही प्रेयर म्हणायची आहे. ही झाली दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप काय? आता तिसरी स्टेप काय आहे की आपण आता आपलं व्हायब्रेशन हाय करायचं आहे. म्हणजे आपण आता स्वच्छ केलं, आता तो म्हणजे नकारात्मकतेवरनं आपण थोडेसे आता न्यूट्रलला आलो असं समजा. आणि आता ते आपल्याला वाढवायचं आहे. तर वाढवायसाठी सगळ्यात छान गोष्ट काय आहे की कृतज्ञतेचा भाव असणे, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. तर मग इथे तुमचं एखादी वही ठेवा शेजारी आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं हे करा,
ग्रॅटिट्यूडच्या गोष्टी लिहा त्याच्यामध्ये. 5 गोष्टी रोज तुम्ही लिहा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मागे काय ग्रॅटिट्यूडच्या व्हिडिओमध्ये सांगितले ती ट्रिक वापरू शकता की रोज एक अल्फाबेटनी करा. एक दिवशी ए, दुसऱ्या दिवशी बी, असं काहीतरी लिहा. किंवा तुम्ही अगदी सुरुवातीपासून तुमची गादी उशी असं जे काही तुम्हाला घर, खोली यासाठी तुम्हाला कृतज्ञतेपासून सुरुवात करू शकता. जे काही तुम्हाला 5 गोष्टी सुचतील त्या तुम्ही लिहा. आता इथे हे एक महत्वाचं आहे की ते काम म्हणून करायचं नाहीये. त्यासाठी आपल्याला नक्की हे लक्षात घ्यायचं की त्याच्यासाठी त्याचा विचार व्हायला पाहिजे की का आपण त्यासाठी ग्रेटफुल आहोत, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात काय बदल झालेला आहे. म्हणजे ती भावना आतनं आपल्याला वाटवायला पाहिजे कृतज्ञतेची. नुसतंच आज काहीतरी कुठल्या तरी 5 गोष्टी लिहायच्यात असं नाही. त्याच्याबद्दल आपल्या आठवणी असतात, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात काय फरक बदल झाले असतात. मग ती माणसं असतील, प्रसंग असतील, एखादी जेवायची काहीतरी एखादी गोष्ट, असं काहीही असू शकतं. ह्याच्यामध्ये काही असं हे नाहीये की एखादं फूल असू शकतं, एखादं गाणं असू शकतं. काही त्या दिवशी तुमच्या मनात येईल ते त्याची तुम्ही 5 गोष्टी फक्त त्या वहीमध्ये लिहा. आणि हे मनात नाही लिहिलं की त्याचा जास्त फायदा होतो आणि ती भावना अनुभवा की ते तुम्हाला तुमची लिस्ट आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल का वाटतं येते त्या दिवशी. ठीक आहे. आता ही झाली तिसरी. आता चौथी स्टेप काय? चौथी आहे व्हिज्युअलायझेशनची स्टेप आहे. तर एक साधारण 5 मिनिटं जास्तीत जास्त, तुम्हाला 2-3 मिनिटं वेळ असेल तर 2-3 मिनिटं तुम्ही तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्ही व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करायचा आहे. आधी मागे खूप वेळेला व्हिज्युअलायझेशनचे टेक्निक सांगितलेले आहेत. नेव्हिल गॉडर्ड यांचे खूप छान टेक्निक आहे की तुमचं हे पूर्ण झालंय हे वेगवेगळ्या पद्धतीनं कसं व्हिज्युअलाइज करू शकता. त्यांच्या त्या गोष्टी पण आहेत बघा की ज्याच्यात त्यांनी कसं व्हिज्युअलाइज केलं त्यांच्या गोलसाठी, तर त्याच्यातनं पण तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. सो तसं तुम्हाला आपली जे स्वप्न पूर्ण झालं आहे हे व्हिज्युअलाइज करायचं आहे. जास्तीत जास्त छान रंग भरायचे आहे. तुमचा सिनेमा आहे, तुम्ही त्याच्यात हिरो किंवा हिरोईन आहात असं समजा. आणि इथे एक महत्वाची गोष्ट आहे की ते व्हिज्युअलाइज करताना आपल्या चेहऱ्यावर स्माईल असायला अगदी गरजेचं आहे. कारण असं स्ट्रेस नाही की हे व्हिज्युअलाइज नीट होतंय का नाही हे झालं. तुमचं नुसतं तुम्ही चेहऱ्यावर तुमच्या हसू असलं ना तरी तुमचं ते व्हिज्युअलायझेशन छानच होईल बघा तुम्ही, आणि ती भावना येईल. कारण आपलं जेव्हा पूर्ण होतं ना आपलं स्वप्न तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हसू असणार आहे ना, मग ते आत्ता पण असायला पाहिजे व्हिज्युअलाइज करताना. सो म्हणून इथे हसू असणं चेहऱ्यावर फार महत्वाचं आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, आणि हे तुमचं स्वप्न आहे. आता इथे बघा तुम्हाला अगदी असं खूप मोठं काही दुसरं व्हिज्युअलाइज करायचं नसेल तर तुम्ही तिथला तो दिवस देखील व्हिज्युअलाइज करू शकता. ही एक खूप छान उपयोगी पडणारी गोष्ट आहे की तो दिवस कसा जाणार आहे. तुमची मीटिंग असेल तर ते किती छान होणार आहे, तुमचं प्रेझेंटेशन असेल तर किती छान होणार आहे, अभ्यास तुमचा किती छान होणार आहे, असा त्या दिवसापुरतं देखील तुम्ही फक्त रिवाइज करू शकता. म्हणजे सुरुवात करताना तुम्ही त्या दिवसाची करा, म्हणून हळूहळू तुमचं ते व्हिज्युअलायझेशन जास्त जास्त छान होत जातं. आणि असं वाटतं सुरुवातीला की जमणार आहे का नाही, पण व्हिज्युअलायझेशन नक्की जमतं. सो ज्यांना असं वाटतं की जमत नाहीये ना त्यांनी तो दिवस फक्त व्हिज्युअलाइज करायचा, अर्धा दिवस व्हिज्युअलाइज करा, छोट्या छोट्या गोष्टीतनं हे सुरुवात करा. आणि स्माईल कंपल्सरी आहे. ओके. आता त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय आहे, तर आपण आता व्हिज्युअलाइज केलं. म्हणजे आधी आपण नकारात्मक भावना काढल्या, व्हिज्युअलायझेशनने आपण आता त्या वाढवलेल्या आहेत आपल्या त्या ध्येयाच्या दृष्टीनं. आणि आता आपल्याला त्या जी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे ती आपल्याला मिळवायची आहे ना, मग ती आपण रिसिव्हिंग मोडला जायला पाहिजे. रिसिव्ह करताना काय करायला पाहिजे की आपलं व्हायब्रेशन हाय असायला पाहिजे. आपल्याला एक पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन असायला पाहिजे की हे होणार आहे, ही आपल्याला थोडी खात्री वाटायला पाहिजे ना. म्हणून आपण इथे ॲफर्मेशन करणार आहे. पण ॲफर्मेशन इथे करताना एक लक्षात घ्या, आता आपल्याला व्हिज्युअलायझेशन करून झालेलं आहे त्यामुळे आपल्या गोलचा वगैरे अजिबात आपण विचार करणार नाही ॲफर्मेशनमध्ये. आता आपण कशाचा विचार करणार आहे, तर रिसीव्ह करण्यासाठी कुठल्या ॲफर्मेशननी माझी व्हायब्रेशन चांगली वर राहील. तर यासाठी आपण एखादं जनरल ॲफर्मेशन घेणार आहे. मग आता जनरल हे कसं आहे की मी अबंडन्सशी अलाइंड आहे, किंवा मी खूप पटकन मॅनिफेस्ट करू शकते, माझी स्वप्न लवकर पूर्ण होतात, मी खूप लवकर चमत्कार आकर्षित करते, माझा डिवाइन टायमिंगवर विश्वास आहे, म्हणजे माझा ब्रह्मांडावर विश्वास आहे, मी मागेल ते ब्रह्मांड मला नेहमी देतं, असं टाईपचं आपल्याला तुम्ही जनरल ॲफर्मेशन करायचं आहे. आपण मागे 21 दिवसाचं एक चॅलेंज केलं आहे बघा ॲफर्मेशन, त्याच्यामध्ये खूप साधी पॉझिटिव्ह वाक्य आहेत वेगवेगळ्या विषयांवर. तर तुमच्या ह्याच्यासाठी अलाइन काही असलं तर त्यातलं एखादं वाक्य तुम्ही इथे वापरू शकता ॲफर्म करण्यासाठी, आणि ती छान पॉझिटिव्ह भावना येतो ते ॲफर्म करा 1-2-4 वेळा असं. आणि आता इतकं तुम्ही ऑलरेडी पॉझिटिव्ह असणारच आहे त्यामुळे जास्त नाही करायला लागत. सो 1-2दा तुम्ही मनात म्हणा, ती भावना अनुभवा. ॲफर्मेशन नुसतं शब्दांनी नाही, भावनेतनं यायला पाहिजे. सो ते आनंद तिथे देखील तुमच्या ह्याच्यावर तो ॲफर्म म्हणलं ना की ते ॲफर्मेशन झालं की आपोआप चेहऱ्यावर असा एक छान आनंद आणि ग्लो येतो. सो ते बघा. आणि आता त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय आहे, 6वी स्टेप आहे. नकारात्मकता कमी केली, आपण काय पाहिजे ते बघितलं, त्याच्यासाठी ॲफर्म केलं. आता
हे एवढं करून आपलं मॅनिफेस्टेशन होणार नाहीये. आता आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी ऍक्शन घ्यायला लागणार आहे, इन्स्पायर्ड ऍक्शन घ्यायला लागणार आहे. तर आता तुमच्या गोलशी अलाइन त्या दिवशीसाठी तुम्ही काय ध्येय ठरवणार आहे, म्हणजे ते मोठं तर हे वेगळं, पण त्या दिवसापुरतं तुमचं काय असणार आहे. तर तुमची परीक्षा, म्हणजे तुम्ही अभ्यास करताय, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, तर त्या दिवशी तुम्ही काय काय तुमचं टार्गेट आहे, आज काय तुम्हाला अचीव्ह करायचं आहे. असं ऑफिसमधल्या कामाच्या दृष्टीनं असेल, घरातल्या काही गोष्टींच्या दृष्टीनं असेल, की तुमचं ते वेळापत्र कसं असणार आहे, की किती गोष्टी तुम्ही तिथे आज ज्या करायच्या ठरवल्या आहेत त्या करणार आहात. तर ते इथे तुमचं ॲक्शन. आणि इथे देखील तुम्ही ते एखादी वही वगैरे ठेवा, म्हणजे जिथे ग्रॅटिट्यूड झाल्यानंतर तुम्ही ते ॲक्शन सुद्धा लिहून काढा, म्हणजे तुमचं ब्रेनला पण कळतं आणि इंटेन्शन जास्त स्ट्रॉंगली सेट होतं की हे आज करायचं आहे नक्की असं. ठीक आहे. आणि आता शेवटची स्टेप आहे, 7वी स्टेप आहे, आणि ती म्हणजे तुम्ही काहीतरी थोडीशी जेंटल मूव्हमेंट करा, म्हणजे काहीतरी हालचाल करा. आता ह्याच्यामध्ये ना एखादं 5 मिनिटं सूर्यनमस्कार असू शकतं, 5 मिनिटं चालणं असू शकतं, घरातल्या घरात तुम्ही फेऱ्या मारू शकता, किंवा तुम्ही थोडं स्ट्रेचिंग करू शकता. सो बेसिकली आपण आपल्या शरीराला देखील त्या नवीन दिवसासाठी थोडंसं तयार करतो आहे. सो हे असं 7 स्टेप्सचं रुटीन आहे. मी म्हणेन कमीत कमी 7 दिवस करा सलग, म्हणजे काय होईल, तुम्हाला तो फरक जाणवेल, तुमच्या दिवसांमध्ये काय फरक पडतो आहे तो तुम्हाला जाणवेल. सगळ्यात बेस्ट इज 21 डेज, 21 दिवस केलं तर तुम्हाला याची सवयच लागेल हे रोज असं करायची. पण निदान स्वतःला हे करा की मी 7 दिवस तरी हे करून बघणार आहे, मग बघा की व्हायब्रेशन कसं वाढतं, कसं तुम्हाला उत्साह येतो, सकारात्मकता किती वाढली आहे. करून बघा, मला कळवा. ज्यांना याचा फायदा होईल त्यांच्यावर अगदी जरूर शेअर करा. खूप चांगलं रुटीन हे होतं, स्पेशली कोणी स्टुडंट असतील, ऑफिसमध्ये काम करणारे, खूप त्याचा फायदा होतो, कारण जसा दिवसाची सुरुवात तसा दिवस जाणार आहे. सो इतकं तुम्ही इथे ना सकाळीच तुम्ही सेट करताय तुमचं इंटेन्शन दिवसाचं, हे तुम्ही ब्रह्मांडाला सगळ्यांना सांगता आहात की हे मला आज दिवसात करायचं आहे, हे माझं हे व्हायब्रेशन असणार आहे. आणि बघा की किती फरक पडतो आयुष्यात. मॅनिफेस्टेशन तुम्ही लवकर तुमच्या आयुष्यात घडताना किंवा त्याच्यामध्ये प्रगती होताना तुम्हाला अगदी नक्की दिसेल. सो आवडलं तर लाईक करा, फायदा होईल त्यांच्यावर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.